मी तो दिनाहुनी दिन, मी तो दिनाहुनी दिन, माझा तुझ अभिमान, माझा तुझ अभिमान, माझा तुझ अभिमान, माझा तुझ अभिमान, मी तो आलो शरणागत, मी तो आलो शरणागत, माझे करावे स्वहित, माझे करावे स्वहित, माझे करावे स्वहित, माझे करावे स्वहित, दीनानाथा कृपाळुवा, दीनानाथा कृपाळुवा, सांभाळावी आपुल्या नावा, सांभाळावी आपुल्या नावा, सांभाळावे आपुल्या नावा, सांभाळावे आपुल्या नावा, मी तो आलो शरणागत, मी तो आलो शरणागत, माझे करावे स्वहित, माझे करावे स्वहित, माझे करावे स्वहित, माझे करावे स्वहित, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, भले नवे मोकलिता, भले नवे मोकलिता, भले नव्हे मोकलिता, भले नव्हे मोकलिता, तो आलो शरणागत, मी तो आलो शरणागत, माझे करावे स्वहित, माझे करावे स्वहित, माझे करावे स्वहित, माझे करावे स्वहित. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी शिरीसाठी निवडलेला मग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतीप्रमाणे 314व्या क्रमांकाचा आपला अभंग आज चालू झालेला आहे. आज कितवा दिवस आहे? 8वा 8वा चालू आहे. 11 तारखेला शुक्रवार म्हणजे 7 दिवस ते अभंग झाला. 7 दिवस पहिला अभंग. आता हे 314व्या क्रमांकाचा आपला अभंग झाला. आज चालू झाला. जगद्गुरु तुकोबाराय देवाला विनंती करतात. पांडुरंगाला एक विनंती आहे पांडुरंगाला की पांडुरंगा माझं सोहित करा. मुद्द्याचा विषय तेवढा आहे का? काय करा? फक्त सोहित. इथं महत्वाचा पॉइंट तेवढा आहे. सिद्धांताचं चरण महाराजांची विनंती कशासाठी? सोहित एवढंच. मी तो आलो शरणागत. इथं क्रिया आहे. इथं विनंतीतली क्रिया आहे. मग काय पाहिजे महाराजाला देवाला शरणागत होऊन किंवा विनंती करून? काय त्याच्याकडून पाहिजे देवाकडून? तो सोहित करा. एवढंच. आता सोहित आपल्याला सोहिताचा अर्थ आपण पहिल्यापासून अर्थ विचार करू आणि पुन्हा सोहिताचा विचार करू. आपण हित कशाला म्हणतो ते आपल्याला आणखीन कळालं. म्हणूनच फसगत होती ना. महाराज सोहित म्हणाले. काय करा? विकल्पानं स्व आणि हित. स्व हित बरोबर सोहित असा शब्द त्यांनी तिथे घातलाय. पण ते मी दिनाहुनी दिन आहे. तुकाराम महाराज देवाला म्हणतात मी तो दिनाहुनी दिन आणि माझा तुझ अभिमान. माझा तुला अभिमान असायला पाहिजे. का? शरणागताचा अभिमान असतोच की देवाला. जे शरणागत आहेत त्याचा अभिमान कोणालाही असतो. जे कोणी शरण आले का त्याला ते आश्रय देतातच ना. ही जगातली होय वाटे. मग मी तुला शरण आलोय ना तर माझा तुला अभिमान असायला पाहिजे देवा. पांडुरंगाला बोलू लागले उद्देश तुकाराम महाराज. मग मी कसा आहे माझ्या स्थितीची मी कल्पना तुला द्यायलो. मी दिनाहून असं महाराज म्हणाले. आता पहिली गोष्ट तर दिन आणि त्याच्याहून दिन असा शब्द आहे ना ते. मी तो दिनाहुनी दिन. मग आपण तुकाराम महाराज स्वतःला दिन म्हणून घ्यायचं.
पण आपल्याला आपण दीन आहेत हे आणखीन कळालेलं. प्रत्येक जीव तसा तर दीन आहे, पण दीन म्हणण्यासाठी फक्त मनुष्य जन्म आहे, कळण्यासाठी. दीनत्व कळण्यासाठी जन्म कोणता आहे? मनुष्य. नाही तर बाकीचे सगळे जन्म जीव हे दीनच आहे. दीन लक्षात आलं की नाही? दीनता. मग काय दीनता आहे आपल्याकडं? दैन्य म्हणतात त्याला. दीन आणि दिनातून एक शब्द तयार होतो, दैन्यता. दैन्य दैन्य दरिद्री. कशी आहोत आपण? दरिद्री. लोक म्हणतील आमच्याकडे एवढा मोठा साठा आहे, किती आम्ही श्रीमंत, किती जमीन आहे आम्हाला, किती वाडे बांधलेले, आणि दरिद्री म्हणाली. बरोबर आहे ना? असं लोकांना वाटण्याची शक्यता आहे. पण हे वाड्या होण्यानं तुम्ही श्रीमंत आहेत असं समजू नका. हे लौकिकाचे श्रीमंत इथे एकामाशी किती जरी श्रीमंत असेल तर काय उपयोग आहे हो? बऱ्याच आता उदाहरणार्थ साखऱ्या बिमाऱ्या आहेत आपल्याला. साखर का नाही का खायला? पण खायची नाही ना काय? मग दैन्यच आहे की, असून बी दैन्यता आहे ना. बरोबर आहे की नाही? काही लोकांना खूप दिलेलं असते, पण मनाची वृत्ती कृपणा असते, त्यांना ते खाऊ वाटत नाही किंवा उडू वाटत नाही, तेही दैन्यच आहे. अरे दैन्य नाम दरिद्रिता. आणि ही सगळी दरिद्री आपल्याकडे. का म्हणून दरिद्री आपल्याकडे आली? त्याचं कारण आहे की आपण परतंत्र आहे, दीन आहेत म्हणून. दीन आहेत म्हणून आपण परतंत्र आहेत. पारतंत्र्यातच दीनता असते ना. दीनता कुठं असते? स्वातंत्र्यात नाही दीनता. जिथं स्वातंत्र्यता आहे तिथं दीनता कत्तहीच नसते. पण ईश्वर सोडला, संत सोडले तर सगळे जगातले लोक पारतंत्र्यात आहेत. फक्त देव स्वतंत्र आहे. म्हणजे स्वतःच्या तंत्रानं वागतो, त्याचं नाव स्वतंत्र. म्हणजे स्वतःच्या तंत्रानं, स्वतःच्या विचारात वागतो, त्याच्यात कोणाचा विचार घ्यायची गरज नाही. अशा प्रकारची ज्याची स्थिती आहे त्याचं नाव स्वतंत्र. ते स्वतंत्र ईश्वर आहे. आणि संत आहे ते पूर्णत्वाला पोहोचलेले, ते स्वतंत्र आहे. बाकी जे जगातले जीव आहेत तेवढे परतंत्र आहेत. मनुष्य असला तरी परतंत्र आहे, त्याच्यात कसल्या प्रकारचं स्वातंत्र्य नाही आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी एका अभंगात आणि उपदेश करत असताना सांगितले की नाही होईल सत्ता दुर्जियाची. काय अभंगाची सुरुवात आहे? तुका म्हणे निज भोगैल निजता, आणि नाही होईल सत्ता दुर्जियाची. काय साधा होतो देव सर्वस्वाचेसाठी. प्रारंभ तुटी क्रियमान. हा बरं. हा मग कसे याने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती. जिने दिले त्यासी देवा पिंडदान उत्तीर्ण चरण धरून व्हावे. तुका म्हणे निज भोग येईल निजता, नाही होईल सत्ता दुर्जियाची. इथं म्हणले महाराज. तुकाराम महाराज या अभंगात काय म्हणले? तुम्ही असं वागा. कसं वागा? कसं? अभंगाची सुरुवात काय? आता सांगितलं आता सांगितलं. आता ती सरलं का काय? आता सांगितलं तुम्ही. साधावा तो देव, देवाला प्राप्त करावं. कशासाठी? सर्वस्वाचीसाठी. त्याला सर्वस्व द्यावं, देवाला सर्वस्व द्यावं. साधावा तो देव सर्वस्वाचीसाठी. त्याला सर्वस्व. आता त्याच्यावर चिंतन कीर्तन आहेत ना. हो, सर्वस्वाचे म्हणजे सर्वस्व ईश्वराला द्यावं, देवाला द्यावं आणि देव प्राप्त करावा. मग कासे आणि पुन्हा संसार. असं जर तुम्ही देवाला सर्वस्व दिलं तर पुन्हा संसार म्हणजे जन्ममरणाला यायची गरज. आणि बीजाच्या अंकुर दग्ध होती. म्हणजे जन्ममरणाचं जे बी आहे, जन्ममरणाचं काय? बीज. आणि ते बीजाचा ते फुटलेला अंकुर आहे वासना अंकुर. जन्ममरणाचं बीजच आहे ना कर्म. कोणतं बी? कर्म आहे बी. जन्ममरणाचं बी आहे कर्म. आणि ते कर्म आहे, त्या कर्माला निर्माण झालेला वासना संस्कार किंवा वासना अंकुर तेच दग्ध होऊन जातो. बीजाचे अंकुर दग्ध होते. बीजाला फुटलेला अंकुर सुद्धा जळून जातो. मग कासे आणि पुन्हा देवाला शरण गेलं की ही स्थिती होते. संसार नाही पुन्हा. आणि मग बीजाचे अंकुर दग्ध होती. त्याच्यासाठी ज्यानं जिंदगी आपल्याला दिली त्याशी द्यावे पिंडदान. जिने दिली त्याशी द्यावा पिंडदान. हे श्राद्धावर कीर्तन होतं ना. श्राद्ध जिंदगी दिली ज्यानं त्याला पिंडदान आपण अर्पण
करावा, जिने दिले त्याची द्यावा पिंडदान, आणि उत्तीर्ण चरण धरून व्हावे. बरं काय, त्याचे पाय धरावे आणि मी उतराई झालो. तुझं तुला ते पिंडदान केलं, आता मी उतराई. मग असं केल्यानं काय होईल? तू का म्हणे निज भोगईल निजता. तू जर झोपलास स्वस्वरूपामध्ये तर निज नाम स्वरूप तुला भोगता येईल. आणि तुझ्यावर दुसऱ्याची सत्ता आहे ना, दिन त्याच्यामुळे तू झाला. दुसऱ्याची सत्ता तुझ्यावर आहे, ती नाही होईल सत्ता तुझी आहे. मग आपल्यावर सत्ता दुसऱ्याची आहे नाही. एखादा माणूस म्हणला, एखादा मला कोणाचंच बंधन नाही, मी घरातला मालक आहे आणि मी म्हणाल तसंच करत असतो, तुम्ही कोणी मला फरक म्हणजे ह्याच्यात समजूच नका. आमचे चुलते माणिकराव एक आहे, पती माणिकराव, तुम्हाला माहित आहे? नाही काय माहिती. माणिकराव दादा म्हणून चुलते आमचे होते हो, भरणे. त्याला काय अडचण आली आणि सावकाराचं थोडं देणं झालं. त्या काळात 9,000 रुपये. किती? त्या काळात ते 9,000 बरं 1,000 रुपये एकर वावर होत. किती? मला कळते, मला 1,000 रुपयानं वावर येतो आमच्या दादा. 1,000 रुपये एकर वावर होतं आपल्या वडलोदरावची होते 9,000. ते आमचे दादा म्हणू लागले, मला सावकार दिसायला हवा, मला झोपीत बिकून दिसायला. पहिले माणसं बुडवायचा विचार करीत नव्हता, डोक्यातच नव्हता. सावकारा दिसायला आणि ते वावर फुकतोच लांबरलं. लय कसा आहे वावराचा वेन, हे पैसे माझ्याकडे झाले ते घेऊन टाकतो, वावर विकतोच. 18 एकर वावर होतं, सगळंच विकतो म्हणजे मला भाकरी घ्यायचा कंटाळा. जमीन 40 एकर होती ना आमच्या इथे. महाराज काय करा, मग ते ठरलं. सावकाराच्या कानावर सावकाराला म्हणले, बाबा तू वावर मी विकतो. अरे म्हणले, मग कशाला विकता बाबा, भाकरीचे फिर एवढे पैसे फिरतात म्हणले. दादा लय इमानदार म्हणतो होतं, नाही वावर विकायचे. मग ते म्हणले, बालमाचा जावाय घ्यायचा म्हणतो. बालमाचा विचारतो, नाही कुठचा जावाय बाईला मुसलमान. त्यांचा सोबती माझा बालमात साहेब हो, खतीब साहेब, पटका पिटका हे ते. त्याच्याकडं त्याने जोड लावला, त्याचं जावाई येणार ते देणार. आले सावद्याला आमच्या बैठकीत, आमचे वडील, आमचे धाकटे चुलते, हे सगळे माणसं. माझा दौलतराव ते आहेत त्या येणार वावर, एवढ्या. मग हे म्हणत असताना सावकार एवढंच म्हणले, बघा काय करा माणिकराव, हे ठरलं खरंय, तरी पण बाईला बोलून या. हुशार माणसं पहिले. त्याचं म्हणणं की हे इकडं हो म्हणाले तर तिकडं आणखी कटकडी झाल्या तर घरात नको होय. घरचे म्हणून आल्या पुन्हा आणखी सावकार हेच करा. मग ते तसलं कामाच नसतं ना. होय हो, चांगल्या माणसासमोर सौदा झाला आणि हे जर नाही होय म्हणल्या पुन्हा. आमचे दादा लय उपसरी त्या सावकार, मला का म्हणले बायकोच्या ताब्या समजायला स्वतंत्र आहे म्हणले मी. सगळे फुकलं तर मला कोणी काय म्हणून घरचं म्हणणार नाही. आणि ते पोरग लहान होतं, भारी आमच्या गरीब होत्या. तर दादा आमचे गरोदराव हसले. ते म्हणजे तसं नाही माणिकराव, व्यवहार असतंय, बायकोला थोडा विचार घ्यावा लागतो. असं उलट घेतलं ते ना. सुचविलं. मग आमच्या वडिलांना म्हणले, मुलाजी तुम्ही जा, तुमच्या भाऊ जायला एका नावाला एवढ्याला असं इतकं द्यायला तसं. आणि आपल्याला वाटतंय की आपण कोणाच्या ताब्यात नाही असा माणूस म्हणणार एखादा असतं. आपण तर सगळ्या ताब्यातच आहे, आपल्या हातातच काही नाही लावले. आपलं तर काहीच नाही, सगळं बायकोच्या पोरायच्याच हातात आहे. तरी आपण खुरपिल्याशिवाय जात नाही. हे तर आपली कमाल आहे, हे आपली खरी कमाल आहे. बरं काय नाही होय बाळू, गवडीच हातात नाही तर मरमर केल्याशिवाय, हे तर आपलं महत्व आहे ना. आणि यालाच खरा संसारिक नाही. खरं हो, खरं बोलायलो हो. काय भिकारीला वाढायचं हातात नाही, मला वाढायचं. एखादी भिकारी म्हणला ना, काय बाई तुमच्यात मला दूध आहे थोडं दूध देता का. त्या बाईच्या हातात सासूबाईला द्या वाटलं तरी हातात आहे का तिच्या? हा, फिंगरभर भिकारीला दूध मागायला त्याच्या हातात आहे का बाईच्या? सुनाच्या ताब्यात गेले तरीही शेणाचा पोटा कोणा घेऊन येत नाही. बरोबर आहे की नाही? कळलं का? म्हणजे अरे आपण सगळे दिन आहे. इथं तर आपण व्यवहारामध्ये सगळे ताब्यात लोकांचे आहेत, पण ते नाही. ही
आधी भौतिक दीनता झाली, ही आधी भौतिक दीनता झाली, जी आधिदैविक दीनता आहे आणि आध्यात्मिक दीनता आहे. दीनतेचे 3 प्रकारचे असतात. आधी भौतिक दीनता, आता उदाहरणार्थ एखादं जनावर आहे, एक म्हैस आहे, बैल आहे, हे कोणाच्या ताब्यात येते? मालकाच्या. त्यानं सोडलं तर सुटायचं, त्यानं पाणी पाजलं तर, त्यानं वैरण टाकली तर त्यानं अवतार लावलं की चढवलं, बरोबर आहे. ते राहतं त्या निम्या राहतं, त्या म्हणलं त्याच्या लेकराचं दुखायला लावा बैलगाडीला, निघा चिखलात म्हणलं की. हे आधी भौतिक, त्याला विचारणे हे आपण भूत आहे, ते भूत आहे, आणि आपल्या ताब्यात ते भूत आहे. म्हणजे मनुष्य रूपी भूताच्या ताब्यात मसळ रूपी किंवा बैल रूपी भूत आहे. ही झाली भौतिक दीनता. आपलं तसंच आहे, बोल्या करायच्या बायकोच्या सगळ्याच्या हातात. एखादा नोकर आहे गडी, ते मालकाच्या हातात समजा, त्या मालकाचा ताबा आहे त्याच्यावर, त्यानं पैसे घेतल्यामुळं आहे ना. ही आधी भौतिक दीनता आहे, हे बांधून टाकलेलं आहे ना. एखाद्या नोकरला आज एक सोडा उभा आहे मान सोडा, पण जुन्या काळात ते नोकर एकदा वर्षभर पैसे घेतले म्हणजे वर्षभर त्याच्या ताब्यात राहत होते. शास्त्रानं सांगितले जेवंतो विमृत आपण जेव व्यासेन परिकीर्तिता, दरिद्र व्याधितो मूर्ख प्रवासी नित्य सेवक हा. दुसऱ्याची रात्रंदिवस सेवा करतो तो माणूस मेल्याच गणती आहे. आजची नोकरी नोकरीच नाही, आजची नोकरी का नोकरी का वरट्या करायला मालकावर, आणि पुन्हा पाप करायला भेटेल, पुन्हा ते मग दुःख भोगायले, दवाखान्यात जा, इकडं जा तिकडं जा, हारामचे पैसे उचलायले आणि त्याला मागायला बोलायला काम नाही करणार. मग ते पाप व्हायले का पुण्य व्हायले? नाही. कसं व्हायले तुम्हाला? कसं ते पैसे देणार जीव तुटत नाही होय, त्याला पैसे दिलेत ना, जीव तडतड करतोय त्याचा, त्याचं काम नाही बरोबर केल्यावर जीव तुटतोय ना. त्याला भजन नाही केलं तरी जमतंय, विना नाही घेतला तरी जमतंय, पारावर नाही केलं तरी जमतंय. ही नोकरीच कडे तोट केली तरी त्याच्यात पारमार्थ स्वामी का गुरु भक्ती काय म्हणले तुकाराम महाराज, स्वामी मालकाचं काम नीट करणं ही काय भक्ती नाही ईश्वराची? मालकाची सेवा नीट करणं, पैसे घेतलेल्या मालकाची, ही भक्ती नाही का? भक्तीच नाही. आणखीन काय नवीन घेत बसायचे कुठं, आणि कशाला आणखीन टाळा बसायचे? पण लोकांना कळच ना, हे दिलं सोडून दुसरंच करीत बसायचे. काय तर मालकाच्या नोकरीला उशीर झाला हरकत नाही, बारावी नाही घ्यायलो, अरे धंदा तू आवी नाही घ्यायचा आपलं काय. हा ते मालक म्हणला का बा वेळ होऊ दे, पण अर्धा घंटा प्रवचन ऐकायला तू जाय, मग जा. बायको म्हणली, नवरा म्हणला माझ्याकडून मोकळी काय, मी चहा करून पितो, जाय तू पोतीला. मग ठीक आहे, हीच म्हणायली घ्या चहा पे घेऊन करून पी किंवा प्या, मला पोतीला जायचं. जमलं काय ईश्वर भक्ती झाली का? सांगा बरं का बाईची ईश्वर भक्ती कशी काय होईल हो? म्हणजे आपल्या कर्तव्यात चुकायले ना तुम्ही. मग हे मला म्हणायचंय की एखादा नोकर इमानदारीने नोकरी, जुन्या काळातल्या नोकर इमानदारीने करणारा त्या मालकाच्या ताब्यात आहे की नाही? पगार घेतल्यामुळे कोणाच्या ताब्यात तो? मग दुसऱ्याच्या ताब्यातलं जीवन दिन आहे, त्याचं जीवन कसं आहे? म्हणजे एक भूत दुसऱ्या भूताच्या ताब्यात जाणे ही भौतिक दीनता आहे. आणि ही भौतिक दीनता किंबहुना बऱ्याचशा लोकांना असते. एखादी स्वतंत्र असतात, त्याच्या बाबतीत स्वतंत्रता एखादी. आता उदाहरणार्थ आता मला स्वातंत्र्य आहे, भौतिक दीनता नाही. पुढच्या दीनता असत्या हो आणि आहेतच, ते म्हणाव्याच लागत्या, ते कुठं जाते हालतात येत नाही, बांधून टाकलेले. पण भौतिक दीनता सध्या तर नाही, कोणी आपल्यावर वरट्या करणार नाही, इवाई करीत नाही, बायको तर नाही ती तिथं काय आता मरायला ती काही करीत नाही, पोरही करीत नाही. होय ठीक आहे नाही करत. आपल्याला कोणी असं इकडं चला तिथं थांबा, दादा तुम्ही थांबा ना आम्ही येतो, ते तुम्ही काहीच म्हणायचं. आणि इवाई नाही महाराज. आज इवाई जवळजवळ 27 वर्ष झाले समजायचं. किती वर्ष झाली? 27. 98 पासून आम्ही सगळंच आहे, तर त्यानं वरती आलेलं नाही. उलट मी म्हणलं का चला की निघाले, मी म्हणलं आपण इथं थांब लबाड बोलायचं नाही. तितकं कोणीच ऐकणार, इतकं कोणीच ऐकणार. बरं कधी आपटी करीत नाही. किती हल्ल विचारा ते पाण्याला गेलता ज्या ते पायाने किती हिसळ हे करून. पण कोणाला असती, कोणाला नसती, कोणाला कमी असती, कोणाला जास्त असती. वय असती ही भौतिक दीनता. पण ही दिन त्याच्या पुढची आधी दैविक दीनता. आता पाऊस पडा वाटाय, पण हातात आहे का तुमच्या?
मग आता इथं कोणी बी असला संत सोडून देव सोडून तर हात टेकावं लागतील की नाही? हा, एखादा पंतप्रधान बी असला तर यापुढे निसर्गापुढे काय करणार आहे? त्याच्या ताब्यात आहे. बरोबर आहे. त्याच्यापुढे आपला विलाज आहे का नाही? आपल्या धानाला पाणी पळा वाटायले काय गेलो तर शेतात बघू वाटेना, लहान तोंड व्हायले. अहो तुमचे तर होतेलच, तुम्ही संसारातले. मला बघू वाटत नाही सोयाबीनाकडे ऊन पाहिजे. हे शेजारला सोयाबीन आहे असं उगवलतं ना उगल. काय उगवल आहे का? मी त्याच्या हातात ऐकलो माझ्या पहिले ते धंदे केले की इतक्या वाचून राहिले काय, पण हटाळी वाचून घोडून इतक्या वाचून राहिले काय, पण हटाळी वाचून. महाराज मी शेतकरीनं पाहिला आणि ते मला दिसतंय टकटक, त्याचं उघडक नाही तरट उगव असतं. मी आणलं मस्त उघडक आहे आणि हे कधी होती आणि एका उघड की माणसाला अर्ध काम झालेलं वाटते. पीक कसं का येणं पुढे येणार, पण तासाला आपल्याला बरं वाटते. मी चांगलं हो आता वरतीवर वाढायले आणि त्याला पाणी कमी पडायले. ते आता 2 रोज जे वांबाळायचं बरं वाटायले, पण मला 2 रोज ऊन होतं का मुंड्या टाकून. आता फुलाला आले ते मोसमाला आणि पावसानं टंड्याला धरले, नुकसान होती की नाही त्याची आता कळलं. मग आता ते तुम्हाला तर स्वतः त्या ज्या शेतकरी असेल त्याला तर लहान तोंड होईलच, पण बघणाऱ्याला लहान तोंड व्हायले ना. कळलं का? ते धान बघून आपल्याला बेकार वाटायले. कळलं. आता मग वाटायले फळफळ फळफळ आपल्या हातात असत. काय टाकला असता वरी? पाणी टाकलं असतं. मग कुठलं टाका आपल्या हातातच नाही, ते उडून पडत नाही. म्हणजे आता आपण दिन आहे, दिन आहे महाराज दुसऱ्याच्या हातात आहे, आपल्या हातात. अशा बऱ्याचशा गोष्टी निसर्गाच्या की त्या आपल्या हातात त्या सोसाव्या लागतात. आणि याच्यावरून तिसरी गोष्ट आहे आध्यात्मिक दिन. कोणती? आध्यात्मिक दिन. ती आध्यात्मिक दिनता कोणती? आता उदाहरणार्थ सुख येते, कधी दुःख येते, ताप येते, हिव येते, कॅन्सर होते, काही होते, कोणता रोग होते. आपण बांधलेले की नाही त्याच्यात त्या प्रारब्धात? नाही, प्रारब्धानं आपल्याला बांधून टाकले की नाही, त्याच्या वेगळं काही करता येतं का? हा, खूप वाटते आपला नाऱ्या 12 पोळ्या खाईल, पण वाढणार पाहिजे ना. कोणाला नको वाटतंय? हा रोग काय रोगिया आवडे दरिद्र दरिद्रिया बरी भोग विजय बळीया अदृष्टी. रोग्याला रोग का भाव वाटते का? हा, नाही भाव वाटत. त्याला वाटते मी निरोगी राहावं, पण दुर्दैवानं ते येते आणि आल्यावर ते भोगावा. आगंग वायू सरकावा, वार वगैरे जाणं, कुठं काय होणं, लगडत करणं, काठी उचलणं, हे लोकांच्या ताब्यात आहेत. ते प्रारब्धाच्या ताब्यात आहेत ना. आणि प्रारब्धाच्या ताब्यात असल्यामुळे ते भोगावं भोगावंच लागते, चुकतच नाही महाराज. बरं ते जाऊ द्या. अहो ते तर मागलचं प्रारब्ध आहे आणि पूर्वकर्मानुसार ते फळ मिळणार आहे. लगडे होणार का, खोळे होणार का, बोट तुटणार आहे, काय होणार आहे, जे व्हायचे ते होणार आहे. पण आता इथून पुढे तुम्हाला बदलायचा मोसम आलेला आहे, ते तुम्ही बदलू शकता. त्याला वासना संस्कार म्हणतात. कर्मसंस्कार आणि वासना संस्कार असे 2 संस्कार जीवाच्या पाठीमागं, आणि त्याच्यामुळे त्याला जीव म्हणलेले आहेत ना. लक्षात आलं की नाही? चैतन्यम यत अधिष्ठानम लिंगदेहस्य पुनः चिच्छाया लिंगदेह स्था तत्संगो योज. काय? चैतन्य अधिष्ठान, हा, आणि लिंगदेहस्य पुनः त्याच्यावर अधिष्ठित लिंगदेह, तत्वाचं लिंग शरीर, आणि त्या लिंग शरीरात त्या चैतन्याचा आभास, आणि इतक्याला म्हणतात जीव. आणि त्याच्यात काय? आता खरं तर चैतन्य त्याचा आभास आहे. बर, ज्या वेळेला त्या जीवाचं शरीर नष्ट होईल त्यावेळेला ते आभास परत जातो. खरं तर त्याची काही तुटत, म्हणजे खरं तर त्या ब्रह्म चैतन्याची तुटून झाले का, जीवात आले का ते तुटून बरेच छिन्न आहे का अनवत छिन्न आहे. आपण जीवाला परिच्छिन्न समजितो, पण खरा जीव अनवत छिन्न आहे की नाही? या वासना कर्म जर बाजूला केले तर जीवाचा जीव तशा उडाले का राहील? परिमाणी का? काय मधलं मिसळलेलं वासना आणि मिसळलेलं जे कर्म आहे हे जर काढून टाकलं तर चैतन्य कुठस्थाचा आभास असल्यामुळं ते कुठस्थात गेलं की नाही. आणि कुठस्थ पहिलेच ब्रह्मरूप आहे. लक्षात आलं की नाही? सूर्याचा फोकस पडला घागरीत, घागरीच्या उपाधीमुळं ते घागरीचा आकार बनलं. आकाश किंवा सूर्यबिंब किंवा घागर ठेवली आकाश मधात आलं. आकाश अखंड दंडायमान आहे की नाही? एकरस आहे की नाही? बरोबर आहे ना? व्यापक आहे ना? अपरिच्छिन्न आहे ना?
मग असा असणारा आकाश त्या घागरीत आलं. घागरीत आल्यावर घागरीचा आकार म्हणलं, मग त्याला काय घटाकाश ही संज्ञा आली. पण ती घटाकाशाची जी घट ही उपाधी जर नष्ट झाली, नाहीशी झाली, बाजूला झाली, तर मग तिथलं आकाश कुठं गेलं? महाकाशात गेलं. मग आकाशाचा तुकडा झाला होता का? नाही. मग भेद कशाचा आहे? बरोबर आहे. मग खरं चैतन्य रूपानं जीव सुद्धा परिच्छिन्न नाही, पण त्याच्यामुळे ते परिच्छिन्न व्हायला कर्मामुळं आणि त्या वासनेमुळं. असे दोन संस्कार आहेत, एक वासना संस्कार आणि एक कर्म संस्कार. कर्म संस्कार त्याच्यात ते बदलता येत नाही, ते बदलता येत नाही. बरं, आता मनुष्य जन्म मिळालाय, तुम्ही म्हणताल मला गाढव कर, आता गाढव नाही होत, आता मनुष्य तेच. लक्षात आलं की नाही? म्हणजे पहिलं प्रारब्ध आहे ना, त्याप्रमाणे तुला भोगाय आले. मग सुख दुःख काय, रोग राई काय जे येईल ह्याच्यात बदल करता येणार नाही. त्याच्यात तुम्ही बांधलेले जीव आहेत, प्रत्येक जण, तुम्ही माणूस असो कोणी जनावर असो, बांधलेले. पण वासना संस्कार बदलता, वासना संस्कार आणि ते बदलणं मनुष्य जन्माचं कर्तव्य आहे. म्हणून इकडची विषयाची वासना काढायची. बरं का हे साहेब, मी नेहमी म्हणतोय ह्या बोर्डातली पिन काढा, त्या बोर्डात खूप सा शर्ट मारायचं बिवडते आम्हाला. बरं काय, संसार रूपी बोर्डातली पिन काढायची आणि परमार्थ रूपी बोर्डात खुपसायची. वय परला जनावरला हिरवा चारा सोडून वाळावर ते का तिकडेच पळायला हिरव्या चाऱ्याला हिरवा चाऱ्याचा रंग आहे रे वरी. हिरव्या चाऱ्याचा काय, तिला ऐनक लावलं डोबडाला, हिरव्या रंगाचा ऐनक लावल्या त्या डोबडाला काय दिसणारी वैर. तसा प्रकार हे काय, हे असं चष्मा लावलाय तुम्हाला आणि हे बरं काय कोटियाचे पिसे उरखोडी असं झालं. मला ते खरं नाही ना होते. मृगजळ दिसे साचे पण यायचे, वाटायले ते खरं, पण खरं नाही. पण ते आपल्या डोसक्यात बसले, ते सोडा. मग आता हे वासना अंकुर किंवा वासना संस्कार बदलता येतो की नाही? बदलता येतो. मग आता बदलता येतो. मग आता ते बदलायचं तुमचं स्वातंत्र्य आहे. पण ते स्वातंत्र्य असूनही तुम्हाला मायेच्या कार्यानं किंवा अविद्याच्या कार्यानं आणि आटोक्यात ठेवलं. अविद्या कार्य कोण? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, हे सगळे अविद्येचे लेकर. कोणाचे लेकराचे? हा, हे अविद्येचे. हे आध्यात्मिक दीनता सांगायला बरं काय. आता कोणती दीनता? निसर्गाच्या हातात तुम्ही पावसाच्या उन्हाच्या, आता जास्त ऊन पडलं, लहान लहान वाटते की बाबा काय करावं या सूर्याला. उन्हाळ्यात वाटतं बाबा मला सूर्याचा, उन्हाळ्यात वाटतं बाबा दादा तू जाय तिकडे पटकू, लय तपत आहे हो. आणि तपू लागल्यावर कसं होते, लहान होते. त्याच्या लोक वाटते. ही आधी दैविक दिनता सांगणार बरं काय. सूर्य प्रकाश जास्त पडणं, ऊन पडणं, तहान लागणं, अमुक लागणं, तमुक, हे वरून पाऊस पडणं, हे करणं, ते करणं, झाडं वाळणं, काय करणं, पिकं जाणं, ही आधी दैविक दिनता आहे. पण ही आध्यात्मिक सांगायला. आता कोणती सांगायलो? अध्यात्म. मग आध्यात्मिक दीनता आहे. मग आध्यात्मिक दीनतेत तुम्ही गुंतले. हो, हातात नाही आपल्या. मग आपल्याला कामानं झरझर केले की नाही. कामाचा अंकित कांते ते प्राप्त. बघा हा कसं आहे उत्तम महाराज. बघा लक्षात आलं. उत्तम महाराज तिची विनवणी करते, मनधरणी करते. हो, एक तुकाराम महाराजांनी उदाहरण दिले नवरा बायकोचं. बायको संध्याकाळी नवऱ्याला बोलू लागली. आणि तिला खरी नवऱ्याला बोलण्याची वेळ तीच की मग आता. आणि ती म्हणाली तुमची व्याली मज डावी ओ पेटली, सदा दुष्ट बोली सोसवे. ठाकते ठुंकते जीव मुठी धरून, मी ठाकते ठुंकते, हिंडते घरात फिरते, खाते पिते, पण जीव मुठीत धरलाय आणि तुमच्याकडे बघून वागायचे. कोणा म्हणायली? आणि तुमची व्याली म्हणजे तुम्हाला जन्म देणारी माय माझे डायओ पेटली. माया तर का नाही दुश्मनाचीच आली. बघा बघा, सदाच मला हातकात व्हायली, सदाच काय द्यायली. कोण? म्हातारी. तुमची माय, तुमची व्याली म्हणजे तुमची माय.
मला सदा किरकिर किरकिर करायले, मी कसं सोसायले, हा काय सांगा, मी जीव मुठीत धरलाय, मला लग वाटाय पण करावं काय, वाटायला जीव फिव द्या तर तुमचं कसं होईल आणखी. हे नका त्याला सगळं येत हे बोलायला आलंय पाहिजे अडचण. हे टकुर लय सुपर असतं का बाहेर, असं असं त्याला असं भुलवायली कोणला. हा तसं सांगू लागल्या त्याचं तोड लहान आणि ती रडून सांगू लागली, मध्ये काय करणं नाही म्हणली. आता तुम्ही जर आता काय करावं म्हणली, आता हे असं जर झालं तर काही दिवसाला मला वाटायला की काहीतरी जीवाचं मला लगेच वाटायला बघा, मी तुमच्याकडे बघून जगायले असं. तर ते लगेच म्हणला, सकाळी उठून वेगळा निघेल, तुझी शपथ घेऊन सांगतो म्हणला. तुकाराम मला हे नवरा बायकोचं एकांतातलं का लागत म्हणजे थोडी अशी सांगितली. मग महाराज म्हणले, तुका म्हणे केला रांडेने गाढव. हे काय जातो यमलोकावर, काय म्हणजे जातो यमपुरी भोग. हा त्याचा पूर्वार्ध काय, तुका म्हणे केला रांडे, तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी जातो यमपुरी भोगावा, जातो यमपुरी भोगावया. दुसरं एक प्रमाण आहे, तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका आणि जातो यमलोका भोगावया. असे म्हणजे एका अभंगात असं आहे बघा ना. बदल आणलाच महाराजानं. तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी, वाक्याची रचना मागं पुढे केली की बदललं की नाही. आता इकडे बघा, तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी, त्याला रे आले ना, तर जातो यमपुरी भोगाव. यम बरोबर आहे. आता त्याच वाक्याला कशी शब्द मागं पुढे टाकले महाराज डोस बघा ना. एक योजन नाही का, त्या सारखं योजन नाही. तुका म्हणे त्याच्या काय तोंडावरी थुंका आणि जातो यमलोका भोगावया. बदल केला का नाही महाराजांना. हे डोस काय बघा, हे डोकं काय अमेरिकनचं नाही, हे वैकुंठातलं डोस काय कोणाचं. हा तुकाराम महाराजांचं डोकं, ज्ञानोबारायांचं डोकं नाही, हे वैकुंठातले डोसके वहिनीचे. मग सांगा, अशा या पाप्याच्या तोंडावर थुंका म्हणते. सकाळ उठून तिला शपथ घेऊन सांगितलं वायलं राहील म्हणला, सकाळ जे आठवण करून झोपला ते उठच ना. कोण हे पट्ट्या म्हातारी इनवायली कोणी. आता हे तर ढंग हिला माहीतच होते, हे काय राहीन मी बर काय. ती सासू म्हणली काय दुखायले का, म्हणली काय रात्रपासून करून लागली माहिती करायला कोणी लावले. हवा भरली हिनं रठावून, हवा हिनच भरली की नाही, बरोबर आहे. आणि हे असतं पिंडोक्यात झोपलं. मग म्हातारी इनवायली, म्हातारा इनवायले, भाऊ इनवायले, ते काहीच नाही म्हणलं. मग काय दुकान नाही, पण महेश वाजच्यातच काय झालं म्हणला. आणि तुम्ही काही म्हणा मला व्हायला राहील, त्याच्यासाठी धनगुटी देऊन टाकलं. मग व्हायला दिलं की मग काय ते नवरा बायको मध्ये लागले. तिला बी सासू सासऱ्याचा ताप कटला. आणि नवरा तर पहिलाच ऐकणे आपला कामाचा अंकित कांते ते रतीची या बेटा आदळती कामाची या लाटा. हो जीव फेड संगटा संग दिशी. हो मग ह्या कामाच्या लाटा आदळ्यात माने काही तर बाजूला निघाल ह्याच्यातून बाजूला लाट खरं बोलणार कामाच्या लाटा. मग कामाच्या लाटा तितक्या हरायल्या तरी आपण मधातच मरायलोच म्हणल्या. मग गोच्या बसायला गेले हो. मग पाण्याच्या त्या गोच्या कवर खायच्या कोंडीबा म्हणा जरा लाटाच्या बाजूला निघाव. महाराज हे कामानं दिन केले. कोणी दिन केले आपल्याला. बायको कशी तरी काय अडकलं एवढं असं कोणाला वाटत. तिचं एवढं बोलणं ऐकलं की माय बाप तोडले, भाऊ तोडले, सगळे तोडले, बहिणी तोडल्या आणि तिच्या संग राहिलं. हे तिच्या आटोक्यात गेले का त्या कामाच्या आटोक्यात गेले. ती काहीच करीत नाही आई बाई राण. म्हणून तो म्हणले सकामान जिनवे वनिता. जेवी सकामान जिनवे वनिता तेवी मायामय सरिता न तरवे शिव. कामुक माणसाला बायको आटोक्यात कधीच राहू शकत नाही. म्हणजे बायको आटोक्यात ठेवायची असेल तर जरा थोडा वीर खतरा पाहिजे. म्हणजे कामाच्या आटोक्यात नाही गेला की दोन टिकर आणून तिला नीट केल्याशिवाय राहत नाही. आणि कामाच्या अंकितेतलं तिची प्रार्थना केल्याशिवाय मग तिच्या ताब्यात गेले तुम्ही का कामाच्या ताब्यात गेले हे बोल. तिचा गुन्हाच नाही की आईबाईचा गुन्हा काय हे. मग गुन्हा कोणाचा आहे कामाचा. मग कामाच्या आटोक्यात पहिले गेले
आणि मग कामाच्या आटोक्यात गेले की सहजच क्रोधाच्या आटोक्यात ते गेलेच. जे तर काम उपजला ते तर क्रोध आधीच आला. आणि क्रोधी असे ठेविला समूहात झाल्या स्मृती. तर नाही, समूहात झाल्या व्यक्ती नासू पावे स्मृती. जैसी चंड वाते ज्योती हाच देश. आयसा स्मृती म्हणून सुघडे मग सर्वथा बुद्धी अवघडे. ते तर समूळे उपळे ज्ञान. मला वाटतं हे श्लोकच आहे तशा प्रकारचा. कामा संजय नाही बरं काय संगा संजय ते काम कामात क्रोधो विजय. क्रोधात होती समूह समूहात स्मृती विभ्रम. स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात पन्नश्यते. असं वर्णन त्या श्लोकात भगवद्गीतेत आहे. त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांची काय त्या ओव्या तुम्ही आता सांगितलेल्या ओव्या त्या श्लोकावरच यायचा. मग सांगा काम आला की क्रोध आला. त्या क्रोधाच्या आटोक्यात आणि क्रोधाच्या आटोक्यात कामाच्या आटोक्यात बडे बडे गेले. फक्त हनुम्या शहाणा. कोण शहाणा? हा तेच. आता खेळ्या माझी न पडे काम व्यसने. कामाची नाही त्याच्या क्रोधाची काय का मग तिथे भांडण काही रे. मग रामगड्याची आवळी मोठी म्हणून लंकेत येणे रे. मग उगत झाला का सीतेकर सांगा बरं. सगळे वानर होते ते 18 पद्मपैकी मंत्री. इतक्या मंत्र्यातला हनुमान मंत्रीच का पाठविला? त्याला माहितीये आपली बायको सीता आहे बाई. आणि बाईकर झाल्याचा जे गडी बोलायला ते गडी चांगला असला बाई वागायला. मोठी लोक राजे महाराजे आता श्रीमंत लोक आपल्या वाड्यात नोकर ठेवते तर त्याला बायाच्या हाताखाली भाजीपाला आणायला. ते कसा असला पाहिजे? ते मधला माणूस राणी वसातला काम करणारा काही केस आहे ते माणूस चांगला. ते जर चांगला नसेल चाबरा असेल आणि तुम्ही जर घरात ठेवला तर गडूळ मडूळ वागल्याशिवाय. मग हनुमंतरायला सीताशुद्धीसाठी रामानं खून मुद्रिका ते बरं काय जी मुद्रिका खून पुन्हा आंतर खून कोणती वलकलने शिवलेली त्या सगळ्या खुणा हनुमानी बशी सांगितल्या. का त्याला माहिती आहे हेच लंकेत जाणार आहे आणि हे लंकेत जाण्या योग्य हे त्याला बनण्यात. मग ते अंगदाधिक जामवंताधिक जरी असले तरी खरा निक्का कोण आहे वागायला? का हनुम्या शहाणा आहे. खेळ्या माझी काम व्यसनात पडत नाही आणि म्हणून लंकेत पिणे म्हणून त्या लंकेला पाठविले. उगच राम गेले नाहीत बरं काय. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र सर्वज्ञ त्यांना अंतकरण कळत आहे कोणाचं काय अंतकरण. मग हनुमंतराय कामाच्या आटोक्यात गेले नव्हते पण असे बरेचसे लोक आहेत की कामाच्या आटोक्यात क्रोधाच्या ऋषी मुनी सुद्धा त्याच्या तडाख्यात गेलेले होते. कोणाच्या दिनेत की नाही आपण नाही कामाच्या आटोक्यात गेलो म्हणजे कसे आहेत आपण. मग सांगा ना तुम्ही कामाच्या आटोक्यात गेल्यामुळेच बायकोच्या पुढे करतो ना पिशवी घेऊन. नाही तर तिच्या चपल्या आपल्या चपल्या आपले बोट तिनं वागवावे का तिचे बोट आपण वागवावे? कोण आहे तिनं? तिच्या चपल्या आपण घेत नाही का? सेवकाच्या शिरी धरून यात्रेच्या वाटून बघण्यात येते माझ्या सगळं. मला लय अभ्यास करावा लागते. 8 धाम केले त्यावेळेला सगळं बघितलं. भांडाऱ्या कसा पळायला कोण त्याचे कुठ कसा पळतय सगळं मला माहिती महाराज. काय हो तू कुंकुंडी हरवायला हे बोलायला ही दिनता कशी इतकं कोणी केलं? कामा नाही केलं. इतर कोणी तुम्हाला काही करीत नाही. आपण कामाच्या क्रोधाच्या तडाख्यात अडकलेलो आणि पर्यायन लोक तर सगळ्यात मोठा आहे शत्रू आपला. हा त्याच्यावर एक भारून स्वरूप मंदिरी होते मी येत माया सांगवे अविद्येच्या पिढी माझे तुझे चालत पाऊल मोह भुजंगी धरली करांगोळी वो लोभ सरपट दंखना करू का. अशा लहरी तापला माझा देह है ना. हा काय ललन पाठ केलं गेले कुठे म्हणला को म्हणा नाही काही नाही बाबा. तुम्ही म्हणून घेतलं तू त्याच्याकडून म्हणून घेतलं घेतलं का? आता विसरला
तितकं कसं राहील वगैरे ती हातातला मोबाईल टाकावा लागेल मोबाईल टाक बरं काय. तिथं कोणता सर्प चावला? लोभ सर्प. लोभ सर्प. लोभ सर्प चावला. बरं काय ज्ञानबा आधी काम चावलं, पुन्हा क्रोध चावला, पुन्हा लोभ चावला. आणि हे 3 तर नरकाचे दरवाजे सांगितले सर. त्रिविधम नरकस्येदम द्वारं नाशनम आत्मनः काम क्रोध सता लोभ तस्मात् एतत्त्रयं. भगवान गीताकार कृष्ण परमात्म्याने सांगितलं का बघाय कोण त्रिविधम नरकस्येदम, हे 3 नरकाचे दरवाजे. द्वारं नाशनम आत्मनः कोणते कोणते? काम क्रोध तथा लोभ तस्मात् एतत्त्रयं. तस्मात् एतत्त्रयं त्यजेत. या तिन्हीचा तू त्याग कर अर्जुन. आणि हे तर आपले शत्रू उरावर बसलेले आणि ह्याच्या आटोक्यात म्हणून बायकोच्या ताब्यात कामामुळे गेला, क्रोधाच्या ताब्यात गेल्यामुळं लक्षात आलं की नाही. मग कोणालाही मारायला लागला, मग अटक झाला. क्रोधाच्या ताब्यात गेला बऱ्याच भानगडी कटकडी वाढतात की नाही. हा आणि लोभाच्या तडाख्यात गेल्यामुळं कोणाचे कुठे उचलितोच की नाही. आपण एखादा आमदार, एखादा खासदार, एखादा मंत्री कोण्या जातीचा आहे, कोण आहे, काय घेणं देणं नाही. पण ते आपल्या जवळचा नसला तर एक मामा काका होतो म्हणजे डुप्लिकेट. आणि त्याची पिशवी आपण वागवितो. त्याच्या पुढे पुढे आपण ही दीनता आहे का लीनता आहे? दीनता आहे. मग हे दिन कोणी केलं? त्या आमदारानं दिन केलं तुम्हाला का लोभानं दिन केलं? लोभानं. हे लोभानं तुम्हाला दिन केलंय आणि त्याच्यामुळे तुम्ही दिन झाले. बरं का विष्णू? हा माणूस असा दिन नसत जाऊ बरं, चांगला नाही दिन माणूस राहणं. हा हा आता ते आपण आता उदाहरणार्थ तुम्हाला दस्ता होतो रंगनाथ गुरुजी परभणीकर यांची सेवा करणारे हे दिन नव्हते, लीन होते. तुम्ही म्हणताल दिन काय? गुरुजीने काय कोणा अटक केली काय? मला काय काय बांधून टाकलं होतं? मग सेवा करून वमनवार महाराजांना धोतर नेसवायचं म्हणला रंगनाथ गुरुजीला, हातात धरून आंघोळ्या न्यायचं, महाराजाची पाय दाबायची. विठ्ठल महाराज ओमनवारनं मला ओमनवार महाराज सांगत होते ओतप्रोत सेवा. आणि मग ओतप्रोत सेवा केल्यामुळे जशाच तसे गुरुजी हृदयात बसले. ओमनवाराचं तुम्हाला काय सांगावं, तुम्ही ऐकलंच नाही, तुम्हाला काय कळत. जय जय देव निर्मळ 6 महिने सांगू लागले. किती? 6 महिने. 6 महिने. जय जय देव निर्मळ निर्जनाखिल मंगल जन्म जरा जगद जाल प्रभंजन. देव निर्मळ कसा आहे? जय जय देव माऊली म्हणले जय जय देव निर्मळ. जय जय करा सुद्धा निर्मळ देवाचा. मग निर्मळ देव कसा होता? मग मळ का देव असलच ना. निर्मळ सापेक्षता आहे शब्द. निर्मळ कशामुळं? मळक्यामुळे ना. काय काय निर्मळ तुमचं उपकरण याचा अर्थ तुमचं धोतर मिळालेलं असणार, याच्या सापेक्ष गडूळ असणार किंवा मळका असणार ना. तसं देव निर्मळ एक म्हणल्यावर दुसरा देव गडूळ आहेच ना. नाही असं बोलायला 6 महिने लागले म्हणला. मग एवढं ज्ञान कसं काय आलं? कुठून आलं? काय अभ्यास केला तुम्ही? रंगनाथ गुरुजी परभणीकर हृदयात बघ. सेवा म्हणजे सेवाच केली हो म्हणून थोडे नाही, जे म्हणतील तसंच वागायचं. त्याच्या मनाला थोडे दुःख द्यायचं नाही. गुरुजी स्वभाव कळत तसं वागायचं, तसंच वागायचं, तसंच वागायचं. माया लागली, माया लागली अंतकरणात राहून गेलं की ह्याला सगळं द्यावं, सर्वस्व द्यावं याला असं त्याच्यात. पण शेवटी ती आणि कसं महाराज महात्मे वाया जात नाही. आता मग ह्या ओमनवारासारख्यांनी गुरुजी सारख्यांची किंवा गुरुजीने केली दादांची सेवा ना. आपल्या गुरुजीनं दादांची सेवा केली रंगनाथ गुरुजी ना. मग काय हे दिन होते का? सांगा. ते आळंदीचे ब्राह्मण आहेत दादा, हे कुठले? कोमटी, इतर सोनपेठचे. काय अर्थार्थी संबंध यांचा आणि त्यांचा? हे तिथे गेले. हे लीनतेतून सेवा केली का दीनतेतून केली? आणि लीनता तारून नेते माणसाला आणि दीनता नरकाला नेते. म्हणून आपण मंत्र्यातंत्र्याची आमदार खासदाराची मोठ्या लोकांची सेवा करतो. हे दीनतेनं करतो का लीनतेनं करतो? दीनतेनं करतो. आणि ती दीनता आपल्याला त्या आमदारांना दिन केले का लोभानं दिन केले? हे बोल. आपल्याला लोभानं दिन केले म्हणजे कामानं दिन केले, क्रोधानं दिन केले आणि लोभानं दिन केले.
आपण इथपर्यंत आज आलो. आपलं चालू आहे की मी तो दिनाहुनी दिन आता महाराज असं म्हणायचं मी दिनाहून दिन आहे. आधी दिन ठरवू. आधी कोण ठरवू आणि पुन्हा त्याच्याहून दिन. महाराजांचं बोलणं चालू बघा मी तो दिनाहुनी. मग कसं ज्ञानबा आपण दिन आहेत का दिनाहून दिन आहे? हा कळतंय रे तुला? चला इथंच ठेव टाइम झाला. पुंडलिकावरती हरी